UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। 2 गटातल्या वादानंतर गणपतीची मूर्ती घेऊन हिंदू संघटना आंदोलनात। कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातला प्रकार। गणपतीची मूर्ती जप्त करून पोलीस व्हॅनमध्ये ठेवल्यानं देखील नवा वाद। कर्नाटकात काँग्रेस सरकारनं गणपतीला देखील तुरुंगात टाकलं। पंतप्रधान मोदींची टीका। तर कर्नाटकात बाप्पाला अटक करणाऱ्यांचं पाप काँग्रेस कुठे फेडणार? मुख्यमंत्री शिंदेंचा संतप्त सवाल। भाषणावेळी भुजबळांची हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती। नाशिकच्या विंचूरमध्ये भाषणादरम्यानचा प्रकार। आवाजामुळे भाषण कसं करणार? भुजबळांचा सवाल। छगन भुजबळांनी म्हातारपणामध्ये दंगली घडवू नये। भुजबळ कामातून गेलेला माणूस। फडणवीसांचं ऐकून भुजबळांनी दंगली घडवू नये। मनोज जरांगेंची टीका। भुजबळांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला असेल। दगडफेकीवरील भुजबळांच्या आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या सागर निवासस्थानी नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजप नेत्यांची बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आढावा। बंडखोरी टाळण्यासाठी नेत्यांना विश्वासात घ्या। JP नड्डा यांच्या सूचना। महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातच्या चरणी गहाण ठेवलेली मंडळी सत्तेवर। कितीही गणपती दर्शन घ्या, जनता तुम्हाला मातीत घाले। अमित शहा आणि JP नड्डांच्या मुंबई दौऱ्यावरून वडेट्टीवार यांची टीका। एकनाथ खडसेंसंदर्भात केंद्रीय नेतृत्वानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य। गणेशोत्सवानंतर पुढील निर्णय घेणार। खडसेंबाबतच्या राज्यपाल पदासंदर्भातील प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंचं नाव घेऊन मी देखील खुलासे करणार। गिरीश महाजन यांचा इशारा। माझ्या भाजप प्रवेशाला फडणवीस आणि महाजनांचा विरोध असावा। खडसेंचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघे यांच्याकडून ट्विट। तर आनंद आश्रमामध्ये नोटा उधळणाऱ्यांवर कारवाई केली। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। पैसे उधळणाऱ्यांना आनंद दिघेंनी हंटरनं फोडून काढलं असतं। पैसे उधळणारे कोण होते? लुटीचा पैसा तिथे ठेवला जातो का? संजय राऊतांचा सवाल। संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाळा लागला। आनंद दिघेंना तुरुंगात जाऊन हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। त्याला केवळ राऊतच जबाबदार। नरेश मस्केंचा आरोप। गैरसमजातून निर्माण झालेल्या विषयावर आम्ही पडदा टाकला। प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत असलेल्या वादावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। गिरीश महाजनांच्याच मतदारसंघामध्ये रस्ता नसणं ही शर्मेची बाब। व्हायरल व्हिडिओवर अंबादास दानवे यांची टीका। तर एका डबक्याच्या विषयावरून विकास जोडला जात नाही। महाजनांचा पलटवार। तानाजी सावंतांच्या परंडा मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी जाणं टाळलं। सावंतांच्या वक्तव्यानंतर दादा गटामध्ये तीव्र नाराजीची चर्चा। तर नारायण महाराजांच्या निधनानंतर दादा सांत्वनपर भेटले। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये विशेष लक्ष। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 सभा होणार। विधानसभेसाठी काँग्रेसचा मेगा प्लॅन। विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। काँग्रेसला सर्वात जास्त 100 ते 105 जागा मिळणार। सूत्रांची माहिती। ठाकरे गट 95 ते 100 तर पवार गट 85 ते 90 जागा लढणार। गट स्थापनेनंतर जागांची घोषणा होणार। सूत्रांची माहिती। आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ। 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार। गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेवर लोकलच्या 22 जादा फेऱ्या। CSMT ते ठाणे आणि कल्याण दरम्यान जादा लोकल। आज मध्यरात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंत जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।